नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मंडळी, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही। हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, आत्ताच तुम्ही काही वेळापूर्वी सौ नैनाताई बच्चूभाऊ कडू यांचा कडक इशारा जो सरकारला देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे, जर बच्चू कडूला तुम्ही अन्नत्याग आंदोलन करायला भाग पाडलं तर आम्ही आणि प्रहारचे कार्यकर्ते म्हणजेच शेतकरी, जे निराधार आहेत, दिव्यांग आहेत, असे सर्व मिळून मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावू, एवढी आमच्यात ताकद आहे। अशा प्रकारचा जो एक मोठा इशारा किंवा खडसावणीचं बोलणं याला आपण म्हणू शकतो, तो नैनाताई यांनी सरकारला दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रोत्यांनो, त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी देखील अजून समोर येत आहे की दिनांक 14 जून 2025, आज दिनांक 14 जून 2025 या रोजी ठरविण्यात आलेला जो चक्काजाम करण्याचा कार्यक्रम होता किंवा चक्काजाम आंदोलनाचा जो कार्यक्रम होता, तो अहमदाबाद येथील झालेल्या विमान दुर्घटनेमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे। एक दिवस पुढे जो आहे तो कार्यक्रम ढकलण्यात आलेला आहे आणि दिनांक 15 जून म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसह, त्याचबरोबर दिव्यांगांसह, निराधारांसह आणि संपूर्ण ज्या आहेत कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहे। त्या दिवशी आपण पाहिलं, या ठिकाणी तुम्ही लाईव्हमध्ये देखील पाहू शकता की या ठिकाणी टायर जाळून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मात्र याही पुढे पाऊल टाकणार आहोत, असा इशारा या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्येच आपल्या मुलाखतीच्या दरम्यान पाहिली होती। कार्यकर्ते अतिशय संतप्त झालेले आहेत। महत्त्वाची मागणी तुम्हाला माहीत असेल श्रोत्यांनो, 6,000 रुपये पेन्शन वाढ करा, अन्यथा आमची माघार नाही, असा जो एक इशारा आहे किंवा हे जे सांगणं आहे किंवा हे जे निवेदन आहे, त्या निवेदनावर, त्या विचारावर अजूनही प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते, तसेच जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग, संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग वर्ग, वृद्ध लोक, त्याचबरोबर निराधार, विधवा महिला, सगळे जे आहेत ते अतिशय आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत। निरनिराळ्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यात जे आहेत तहसील कार्यालयाच्या तहसीलदाराला त्या ठिकाणी आपण पाहिलं की डांबून ठेवण्यात आलेला आहे। तहसीलदाराला त्याच्याच कार्यालयात डांबून त्या ठिकाणी आंदोलन, शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं होतं। तहसीलदार निवेदन घ्यायला जे आहेत, मला वाटतं निवेदन घेत नव्हते, स्वीकारत नव्हते, त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदाराला त्या ठिकाणी त्याच्याच कार्यालयात डांबून त्याला जे आहे निवेदन सादर केलेला आहे। आंदोलनाचा जो आहे प्रचार किंवा आंदोलनाचा जो पर्चा आहे तो सादर केल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की नाशिक जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयासमोर त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। त्या ठिकाणी देखील जे आहे संपूर्ण नाशिक जिल्हा कार्यालयामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे घुसून धुमाकूळ घातला आणि जे आहे सरकारला निवेदन त्या ठिकाणी दिल्याची माहिती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचं ठिकाण ज्याला म्हणतो की श्री संत क्षेत्र मोजरी, या ठिकाणी जे बच्चू कडू आमरण उपोषण या तत्वाखाली जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि बेमुदत आंदोलन करत आहेत, ते आंदोलन जे आहे किती दिवस सुरू राहणार आहे हे अजूनही सांगता येणे कठीण आहे। अनेक नेते या ठिकाणी त्यांना भेट देऊन जात आहेत। आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी आहे बातमी दाखवली होती, स्वराज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे
हे येऊन भेटून गेलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे नेते आहेत, प्रमुख अध्यक्ष जे आहेत शरदचंद्रजी पवार, हे देखील काल यांनी बच्चू कडू यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे. सतत ते संपर्कात आहेत. त्याचबरोबर नितेश कराळे सर यांचा देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिसत आहे. त्याचबरोबर विठ्ठल कांगणे सर यांचा देखील पाठिंबा आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल की मराठा समाजाचे जे एक परखड व्यक्तिमत्व म्हणू शकतो किंवा मराठा माणसाचा चेहरा ज्याला म्हणू शकतो, असे जरांगे पाटील ह्यांचा देखील संपूर्ण 100% पाठिंबा या आंदोलनाला दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री त्याचबरोबर जे सरकार आहे ते काय करतंय याचा जो आहे अजूनही उलगडा होणे बाकी आहे. यांच्या आंदोलनाला निर्णय कधी लागणार हे मात्र सांगणं कठीण आहे, कारण आजचा जो आहे 7वा दिवस आहे. श्रोत्यांनो, 8 तारखेपासून जे आहे आज 14 तारीख उगवली आहे, तरीसुद्धा सरकारच्या कानावरची माशी हलत नाही आहे का, असं सुद्धा अनेक समाज माध्यमांद्वारे, अनेक लोकांद्वारे आणि विशेषतः प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांद्वारे आणि सदस्यांद्वारे, त्याचबरोबर जे दुर्बल घटक आहेत, ज्यामध्ये निराधार आहेत, विधवा आहेत, ज्यामध्ये वृद्ध आहेत, ज्यामध्ये दिव्यांग आहेत, या सर्वांकडून जो आहे सरकारला विचारला जातोय. आणि त्यातल्या त्यात जे आहे अनुदान वाढीबरोबरच जे आहे शेतकऱ्यांची देखील जी प्रमुख मागणी आहे की आमची कर्जमाफी करा, जी सरसकट कर्जमाफी आहे ती कर्जमाफी आम्हाला मिळावी, अशा प्रकारचं जे आंदोलन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार संघटनेला पाठिंबा देऊन जे आहे शेतकरीसुद्धा करत आहेत. तर श्रोत्यांनो, अशा पद्धतीची आत्ताची सध्याची जी आहे परिस्थिती आहे, आंदोलनाची आजचा 7वा दिवस आहे. आज सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे अपेक्षित आहे. श्रोत्यांनो, आंदोलनाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुमचा या सर्व आंदोलनाला किती पाठिंबा आहे हे तुम्ही मात्र कमेंटद्वारे, व्हिडिओला लाईक करून, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून दर्शवू शकता. श्रोत्यांनो, कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं या सर्व आंदोलनाविषयी त्याची प्रतिक्रिया, आणि बच्चू भाऊ कडू यांना जो आहे संपूर्ण पाठिंबा दर्शवणे अत्यावश्यक आहे. तर श्रोत्यांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV. धन्यवाद. नमस्कार.